आज 12 ऑगस्ट आहे आणि आजचा दिवस महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कॅप राऊंड वनमध्ये बेटरमेंट केलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा नॉट अलॉटेड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचं आहे. कारण आज कॅप राऊंड टूची अलॉटमेंटची प्रोव्हिजनल लिस्ट जी आहे ती येणार आहे आणि जे प्रोव्हिजनल स्टेटस जे आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. पहा, मी अनेक वेळा यावर व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्हाला fe2026.mahacet.org या वेबसाईटवर जायचं आहे. इथे पहा, अजूनही ती लिंक आलेली नाही. मी एकदा रिफ्रेश करून पुन्हा एकदा चेक करतो. लिंक अजूनही आलेली नाही. इथे जसं चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप राऊंड 1 होतं, तिथे आता 2 साठी सुद्धा इथे लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक केलं असता तुम्हाला एंटर युअर ॲप्लिकेशन आय डी अँड डेट ऑफ बर्थ टू व्ह्यू युअर प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस ऑफ कॅप राऊंड 1 2 साठी येईल. ओके. आणि तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी एंटर करायचा आहे, तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे आणि तुमचं कॅप राऊंड 2 साठी जे काही प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस आहे ते चेक करायचं आहे. ते प्रिंट करून पीडीएफच्या स्वरूपात सेव्ह करून ठेवायचं आहे. आता कॅप राऊंड 2 नंतर एकदा पुन्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की कशा रीतीने कोणकोणत्या प्रकारचे विद्यार्थी कॅप राऊंड 2 नंतर असतील. पहा, कॅप राऊंड 1 पासून कॅप राऊंड 2 कडे मेनली कोणते विद्यार्थी आलेले, हे असे विद्यार्थी होते की ज्यांना फर्स्ट ऑप्शन व्यतिरिक्त दुसरे ऑप्शन्स अलॉट झालेले आणि त्यांनी काय केलेलं, बेटरमेंट केलेलं. म्हणजे इथे कॅप राऊंड 1 नंतर त्यांनी बेटरमेंट केलेलं. ओके. आता कॅप राऊंड 1 मध्ये ज्या स्टुडंटना अलॉट झालं नव्हतं त्या स्टुडंटनी सुद्धा ऑप्शन फॉर्म भरलेला आणि कॅप राऊंड 2 साठी त्यांनी तो ऑप्शन फॉर्म फिलअप केलेला. ओके. आता कॅप राऊंड 2 मध्ये जेव्हा अलॉटमेंट येईल तेव्हा मेनली 3 प्रकारचे विद्यार्थी असतात. ओके. आता ते विद्यार्थी कोणकोणते असतात? अलॉटेड फ्रॉम फर्स्ट 3 ऑप्शन्स, अलॉटेड अदर दॅन फर्स्ट 3 ऑप्शन्स आणि नॉट अलॉटेड. आता आपण सर्वप्रथम या विद्यार्थ्यांचा विचार करू की अलॉटेड फ्रॉम फर्स्ट 3 ऑप्शन्स म्हणजेच कॅप राऊंड 2 नंतर ज्यांना फर्स्ट 3 ऑप्शन्स पैकी मिळालेलं आहे, कॉलेज अलॉट झालेलं आहे, त्यांचं ऑटो फ्रीज होईल. ओके. ऑटो फ्रीज झाल्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचा आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके. ही डिटेलमध्ये मी प्रोसेस एक्सप्लेन केलेली आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आता कॅप राऊंड 2 मध्ये असे काही स्टुडंट असतील की ज्यांना अलॉटेड अदर दॅन फर्स्ट 3 ऑप्शन्स म्हणजे फर्स्ट 3 ऑप्शन व्यतिरिक्त त्यांना इन्स्टिट्यूट अलॉट झालं असेल. मग त्यापैकी पहिले जर त्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2 मध्ये मिळालेलं इन्स्टिट्यूट आहे, कॉलेज आहे, ब्रांच आहे ती घ्यायची असेल तर ते सेल्फ फ्रीज करू शकतात आणि सेल्फ फ्रीज केल्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायची आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजेच कॅप राऊंड 2 नंतर या 2 प्रकारचे विद्यार्थी काय होतील, कॅप प्रोसेसमधून बाहेर जातील. ऑटो फ्रीज झालेले आणि सेल्फ फ्रीज केलेले. ओके. आता कोणते विद्यार्थी कॅप राऊंड 3 साठी जाऊ शकतात, तर ज्यांना अजूनही वाटतंय की बेटरमेंट हवी आहे, बेटरमेंट करायची आहे, ठीक आहे, कॉलेजसाठी किंवा ब्रांचसाठी, तर त्या विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज करायचं आहे. काय करायचं आहे? नॉट फ्रीज हा ऑप्शन चूज करून त्यांनी काय करायचं आहे, कॅप राऊंड 3 चा ऑप्शन फॉर्म डेट जेव्हा येतील तेव्हा तो कॅप राऊंड 3 चा ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा आहे. यालाच आपण म्हणतो बेटरमेंट इन कॅप राऊंड 2. ओके. आता हे जे विद्यार्थी आहेत हे खूप म्हणजे पहिल्याही कॅप राऊंडला अलॉट झालेलं नाही इन्स्टिट्यूट, दुसऱ्याही कॅप राऊंडला जर अलॉट झालं नसेल तर या विद्यार्थ्यांनी खूप काळजी घ्यायची आहे. कारण कॅप राऊंड 2 मध्ये त्यांना इन्स्टिट्यूट अलॉट झालेलं नाही आहे. ते कॅप राऊंड 3 साठी एलिजिबल आहेत. मग त्यांनी काय करायचं आहे, केअरफुली काळजीपूर्वक त्यांनी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. केअरफुली फिल ऑप्शन फॉर्म फॉर कॅप कॅप 3
त्यांनी काय करायचं आहे, कॅप 3चा जो ऑप्शन फॉर्म आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचा आहे. कारण त्यांनी असेच इन्स्टिट्यूट ठेवले असणार त्या लिस्टमध्ये की ते त्यांना अलॉट होणार नाहीत. मग त्यांनी स्वतःच्या फायनल मेरिट लिस्ट रँकनुसार इन्स्टिट्यूट, कारण कॅप राउंड 2 अलॉटमेंट झाल्यानंतर कॅप राउंड 2 चे जे काही कट ऑफ आहेत तेही सुद्धा येतील आणि तुमचा म्हणजे ज्या स्टुडंटला अलॉट झालेलं नाही त्या स्टुडंटनी काय केलं पाहिजे की आपल्या फायनल मेरिट लिस्ट रँकनुसार कट ऑफनुसार आपली कॉलेज लिस्ट पुन्हा व्यवस्थित बनवली पाहिजे, तरच त्यांना कॅप राउंड 3 मध्ये अलॉटमेंट होईल. असे हे मेनली 3 प्रकारचे विद्यार्थी होते. म्हणजे अलॉटेड फ्रॉम फर्स्ट 3 ऑप्शन्स, मग त्यांचं ऑटो फ्रीज होऊन ते रिपोर्ट करतील, ॲडमिशन घेतील. अलॉटेड अदर दॅन 3 ऑफ फर्स्ट 3 ऑप्शन्स, मग त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी सेल्फ फ्रीज केलं पाहिजे, इन्स्टिट्यूटला रिपोर्ट केलं पाहिजे आणि ॲडमिशन घेतलं पाहिजे. अलॉटेड अदर दॅन फर्स्ट 3 ऑप्शन्स, तर आणि त्यांना बेटरमेंटसाठी जायचं आहे कॅप राउंड 3 साठी, तर त्यांनी नॉट फ्रीज केलं पाहिजे आणि बेटरमेंटसाठी गेलं पाहिजे. कॅप राउंड 3चा ऑप्शन फॉर्म जेव्हा डेट्स आहेत त्यावेळी तो ऑप्शन फॉर्म फिलअप केला पाहिजे. आणि हे नॉट अलॉटेड स्टुडंट्सनी सुद्धा काय केलं पाहिजे, काळजीपूर्वक हा ऑप्शन फॉर्म भरला पाहिजे, जेणेकरून त्यांना ॲटलिस्ट कॅप राउंड 3 मध्ये एक कॉलेज तरी अलॉट होईल. ओके, मग आज अलॉटमेंट येणार आहे, त्याच्याशी रिलेटेड शॉर्ट व्हिडिओ मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक लाईक करून कळवा. तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट सेक्शन तुमचाच आहे. मी इथे थांबतो. धन्यवाद.